मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरे खुदा होता है। या उक्तीप्रमाणे अखेर पाप्यांच्या पापाचा घडा भरला। डाकिवली फाटा ते केळठण या रस्त्यावर चरणारे जे मस्तवाल बैल होते त्यांच्या पापांना वाचा फुटली, भ्रष्टाचार बाहेर आला आणि त्याच्यानंतर जी खळबळ माजली ती प्रचंड आहे। अक्षरशः भ्रष्टाचारांची छीथू केली जाते। खरं तर रस्ते गिळणारे राक्षस या मालिकेतील हा दुसराच भाग, म्हणजे दुसऱ्या भागामधून एवढी काही खळबळ माजेल असं वाटलं नव्हतं। मात्र काही लोकांना खाजवून खरूच उपऱ्या आणायची सवय असते, त्याच्यामध्ये खाजवत बसतात। पहिल्या भागामध्ये आम्ही देसई तिलसा या रस्त्यावरील भाड खाऊंना उभं आडवं केलं होतं। मात्र त्यांनी चुकी मान्य केली, रस्ता करतो म्हणून सांगितलं। त्या भागातील ज्या पुढाऱ्यांवर आम्ही आरोप केले होते त्यांनी एकही चकार शब्द उच्चारला नाही, कारण बोललेलो प्रत्येक शब्द खरा होता आणि म्हणून वेश्या असून प्रतिव्रतेचं सोंग काही त्याने आणलं नाही। दुसऱ्या भागामध्ये मात्र डाकिवली केळठण या रस्त्यावर जेव्हा आम्ही बोललो त्या रस्त्याची लक्तर आम्ही वेशीवर टांगली। त्याच्यानंतर सुनील पाटील याच्या विरोधात त्या परिसरामध्ये अक्षरशः चिखलफेक केली गेली। वाटेल त्या पद्धतीने कमेंट्स आले, लोक संतापली, चिडली, वैतागली। आता नेमकं करायचं काय, सगळंच भांड फुटलंय। म्हणून त्यांनी एसपींना आणि जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र द्यायचं नौटंकी केली। म्हणजे खरं तर या भ्रष्टाचारांच्या बुडाला जी काही आग लागली त्याच्यानंतर काय करायचं या नाद्यामध्ये त्यांनी भ्रामक समजुती पसवणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या काही गोष्टी करायला सुरुवात केली। आणि त्याच्यामध्ये मी त्याच भागामध्ये सांगितलं, ही पाळलेली कुत्री अंगावर सोडते, ती भुंकायला सुरुवात करते, ते कमेंट्स करायला सुरुवात करते आणि ते हे कसं घडलंच नाही हे सांगत फिरते। आणि नेमकं तेच झालं आणि आम्हाला जे हवं होतं तेच नेमकं घडलंय, कारण त्यांच्या सगळ्या कमेंट्समधून, त्यांच्या सगळ्या चर्चेमधून हा जो काही भाग होता हा घराघरात पोहोचलाय। या स्पेशल रिपोर्टची चर्चा सर्वत्र झाली आणि याच प्रश्नावर सुनील पाटील यांना आता उत्तर देणं हे कठीण झालं। म्हणजे खरं तर तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही आणि म्हणून 24 जूनला आम्ही हे वार्तापत्र प्रसिद्ध केलं। 25 जून रोजी जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनी हे पत्र दिले। आता हे पत्र देऊन गेलेली अब्रू ही परत येणार आहे का? जो बुन से गई वो हौद से नहीं आती, हे ते विसरलेले दिसतात आणि म्हणून आम्ही हे सगळं केलंच नाही। हा रस्ता किती चांगला आहे, या रस्त्यात भ्रष्टाचारच झाला नाही हे सांगण्याचा त्यांचा जो केविळाना प्रयत्न आहे तो आता पुरता फसलाय। खरं तर या रस्त्यावर बैलासारखे चालल्यानंतर आणि गेल्या 10 वर्षात कुठल्या ठेकेदारांबरोबर कधी शय्यासोबत केली याच्या विंत बातम्या फुटल्यानंतर आता कुठे या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी जाग आली आणि जे काही पत्र दिलं गेलंय त्या पत्राचं आता पोस्टमार्टम केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता। कारण जे पत्र दिलंय त्याची दखल घेऊन चौकशी जर केली तर हेच लोक कशी अडचणीत येतील याच्यासाठी हा भाग अवश्य बघा। आणि म्हणून आम्ही ज्या पद्धतीने जे आरोप केले होते तेच आरोप, त्याच आरोपांवर आम्ही आजही ठाम आहोत आणि या रस्त्याची चौकशी करण्याचं आजही आम्ही मागणी करत आहोत। खरं तर या भ्रष्टाचाराचे जे काही खापर फुटलंय ते सुनील पाटलांवर गेली 10 वर्ष, म्हणजे खरं तर आमच्याकडे 4 वर्षाचीच माहिती होती, आम्ही 4 वर्षाचीच माहिती काढली होती। मात्र तिथल्या नागरिकांनी जे सांगितलं की 4 वर्ष नाहीत, हा कुणबी सेनेच्या माध्यमातून जेव्हा जिल्हा परिषद झाला, सदस्य झाला तिथून आणि त्याच्यानंतर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ती 5 वर्ष, अशी 10 वर्षाची चौकशी करण्याची मागणी करा। म्हणजे कोणाची घरं भरलीत हे लक्षात येईल, ही लोकांची मागणी होती आणि म्हणून 10 वर्षापासून या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी झाल्याबरोबर त्यांनी पाळलेले हुजरे, लाचार, पाळलेली कुत्री हे सगळी लोक भुंकायला सुरुवात केली। मी सगळ्यांना एक विनंती करतो, कमेंट्स करताना विचार करून करा। विषय आहे
डाकिवली फाटा ते केळठण या मार्गावर झालेल्या भ्रष्टाचाराचा याच विषयाला धरून बोला. नको त्या कमेंट्स करा. तर आमची यंत्रणा आता कामाला लागलेली आहे. म्हणजे मशाल कशा पद्धतीने भ्रष्टाचार खोदून काढतं, कशा पद्धतीने यंत्रणा राबते हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुमचे सगळे स्क्रीनशॉट मारायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नांना याच चॅनलवरून उत्तर दिली जाते. कमेंट्स करताना त्याच्या घरामध्ये पापाचा पैसा येत नाही, भ्रष्टाचारातून हरामातून ज्यांनी कमावलेलं नाही, त्याच्या भानगडी लफडी कुलंगडी नाही, अशांनीच कमेंट्स कराव्यात. तर तुमच्या सगळ्या भानगडी, तुमची सगळी लफडी, तुमच्या सगळ्या कुलंगडी आणि तुमचा सगळा भ्रष्टाचार तुमच्या घशात घालीन एवढं लक्षात असू द्या. कोणाचं समर्थन करायचं त्याचं भान ठेवा. एकदा त्या डाकिवली फाट्यावरनं केलठणपर्यंत निंबोलीपर्यंत जाऊन बघा त्या रस्त्याची अवस्था आजही काय आहे ते, आणि मग समर्थन करा आणि मग कोणाची तरी बाजू घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे आम्ही जेव्हा बोलतो त्यावेळेस पूर्ण पुराव्यानिशी बोलतो. कधीही गेल्या 32 वर्षाचा इतिहास आहे, 32 वर्षामध्ये एकदाही कुठलीही बातमी चुकीची ठरलेली नाही आणि कोणासमोर माफी मागायची वेळ आलेली नाही. आणि म्हणून कमेंट्स करताना विचार करून जर केला नाही तर आज सुनील पाटील ज्या पद्धतीने गुंतलाय त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीने गुंताल. आज सुनील पाटीलला वाचवायला 1-2 लोक असतील, तुम्हाला वाचवायला हा सुनील पाटील कधीही येणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून भ्रष्टाचारांची वकिली करण्यापेक्षा हा विषय समजून घ्या. एकदा त्या भागामध्ये तुम्ही जा, त्या भागातील लोकांची अवस्था काय आहे ती बघा आणि मग कमेंट्स करा. आता चोर ते चोर आणि वर शिरजोर अशा थाटात एक पत्र लिहिले. म्हणजे आजचा विषय आहे सुनील पाटील यांनी लिहिलेलं जे पत्र आहे, म्हणजे किती चुकीच्या दिशाभूल करणारे आणि दारूच्या नशेत पत्र लिहिली जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरं तर शिवसेनेचा हा शिरस्ता नाही. शिवसेनेच्या लेटर हेडवर ज्यावेळेस आपण एखादी मागणी करतो त्यावेळेस शिवसेना ही सत्ताधारी आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, त्यावेळेस काही प्रोटोकॉल पाळायचे असतात. मग ते प्रोटोकॉल हा शिवसेनेचा भाग झाला. त्यांचे जे कोणी वरिष्ठ असतील ते त्यांना विचारतील. आजचा मुद्दा या पत्राचा विषय आहे. त्यांनी पत्र लिहिलंय. पहिली प्रत आहे माननीय जिल्हा अधिकारी पालघर आणि दुसरी प्रत आहे पोलीस अधीक्षक पालघर. विषय आहे रस्त्याचा आणि पत्र लिहिलंय पोलिसांना आणि जिल्हा अधिकाऱ्यांना. म्हणजे महसूल विभाग आणि पोलीस खातं यांचा पीडब्ल्यूडीशी तसा दुरान्वय संबंध नाही. पीडब्ल्यूडी हे स्वतंत्र खातं आहे. मात्र भ्रामक गोष्टी पसरवायच्या, दिशाभूल कशी करायची आणि आता काय करायचं या नादात हे लिहिलेलं पत्र आहे. आता विषय आहे का श्री शरद पाटील संपादक मशाल न्यूज नेटवर्क यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वाडा तालुक्यातील डाकिवली फाटा ते केळठण या रस्त्याच्या कामात विलंब झाल्याबाबत आणि त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होण्याबाबत चोर तो चोर वर शिरजोर अशी ही परिस्थिती. कोणाच्या वृत्ताची दखल घ्या? शरद पाटीलचा. कोण म्हणते भ्रष्टाचार झाला? शरद पाटील. तो काय सांगतोय? संबंधितांवर कारवाई करा. अहो ती मागणी मीच केलेली आहे आणि ती पण जाहीरपणे केलेली आहे. तीच मागणी तुम्ही आमच्या नावाने जिल्हा अधिकारी आणि एसपींकडे करताय, तीही दुसऱ्या दिवशी. 10 वर्ष काही झक मारत होतात. आता हा जो विषय आहे हा एवढा हास्यास्पद आहे की विचारत असेल. आता ते म्हणतात विलंब झालाय. आता विलंब झालाय की खोटा आहे का? 10 वर्ष त्या रस्त्याची अवस्था काय? म्हणजे मला एकाने फोन करून सांगितलं, काही तिथल्या नागरिकांनी सांगितलं की 20 वर्षापूर्वी या रस्त्याची दुर्दशा आहे आणि 20 वर्ष खोटी बिलं काढली जातात. तर 20 वर्षाचा इतिहास नाही तपासायचा म्हणून मी 4 वर्ष घेतली होती. आता 10 वर्षावर आपण येऊया. 10 वर्षापासूनचा इतिहास तपासला. 10 वर्षापासून या रस्त्याची अवस्था ही अशीची अशी आणि तरीही म्हणतात विलंब झाला असेल तर. म्हणजे काय? विलंब झालेला नाही तर पत्र लिहायला शिका. दुसरा आहे की भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी करा. म्हणजे काय? भ्रष्टाचार झालेला नाही. जर भ्रष्टाचारच झालेला नाही तर त्या रस्त्याची अवस्था अशी का या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या. तुमचं म्हणणं की भ्रष्टाचार झालेला नाही, शरद पाटील सांगतोय म्हणून भ्रष्टाचार झालाय. तसा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. तर भ्रष्टाचार झाला नसेल तर या रस्त्याची ही एवढी वाईट अवस्था का आहे हिंमत सांगण्याची? का असं पत्र लिहिलं एवढं हास्यास्पद? खास ते तुमचे पाळलेली कुत्री, मागे मागे फिरणारी, तुमच्यावर भरोशात असणारी का तुम्ही काहीतरी फेकाल तुकडे म्हणून त्यांना खुश करण्यासाठी अशी पत्र लिहित आहे. शेवटी तुम्हाला मशालचाच आधार घ्यावा लागला या भ्रष्टाचाराबद्दल बोलण्यासाठी. तुमची हिंमत नाही भ्रष्टाचारावर बोलण्याची.
आम्ही छातीची बटणं उघडी ठेवून भ्रष्टाचाराबद्दल बोलतो. त्याचं कारण नया पैशाचे वशिले नाही त्यांचे. तुम्ही किती वेळा ठेकेदारांकडून पैसे घेतले, किती वेळा पैसे काढले, का रस्त्याचे खड्डे भरले गेले नाहीत, का रस्ता हा झाला नाही, त्याची उत्तर न देता शरद पाटीलने जे सांगितलं त्याची चौकशी करा. अहो ती चौकशी मागे मीच केली आहे, तुम्ही कशाला माझी वकिली करायला पाहिजे? तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं करायला पाहिजे. थेट मुख्यमंत्री तुमचा आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे गेले असते, एका मिनिटात चौकशी आम्ही लावली होती. ठक्कर बाबा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी मी मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी IIT चौकशी लावली होती आणि ठक्कर बाबा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी झाली, प्रश्न उघड झाला. तुम्ही करता हिंमत ही लावायची? जिल्हा अधिकारी आणि SP यांना पत्र देऊन याच्यामध्ये नेमकं काय साधणार आहात ते पुढे लिहितात. बघा पुढे त्यांनी काय लिहिलंय की दिनांक 24 जून 1921 रोजी मशाल न्यूज नेटवर्क या स्थानिक वृत्तवाहिनीवर तुमच्या माहिती सांगतो, या चॅनलचे सबस्क्रायबर हे 49,000 पेक्षा जास्त आहेत आणि 48 लाखांपेक्षा जास्त लोक हे चॅनल बघतात आणि जगभर बघतात. तेव्हा कोणते शब्द कुठे वापरायचे याचं भान ठेवा. वाडा तालुक्यातील डाकविली फटा ते केळठण या रस्त्यावर करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त आमचे मित्र पत्रकार शरद पाटील यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. माझा या वाक्याला आक्षेप आहे. त्यांनी आम्हाला मित्र म्हणण्याचा कुठलाही त्यांना अधिकार नाही, कारण सुनील पाटील हा कुणाचाही कधीच खरा मित्र होऊ शकत नाही. आतापर्यंत त्याच्या मित्रांची सगळी हिस्ट्री तपासली तर त्यांनी प्रत्येकाशी गद्दारी केलेली आहे, म्हणजे प्रत्येकाला त्यांनी फसवलेलं आहे. आणि ज्या कुणबी सेनेने त्याला डोक्यावर घेऊन नचवलं, निवडून आणलं, पदं दिली, सगळं केलं, त्या कुणबी सेनेशी विश्वासघात केला, त्या कुणबी सेनेतील कार्यकर्त्यांशी विश्वासघात केला. तुमच्या गावातील तुमचे जीवाभावाचे मित्र होते. म्हणजे मला एका मित्राने सांगितलंय, त्यावेळेस मी त्या रस्त्यावर फिरत होतो, त्या मित्राला सांगितलं मी की तू तर त्याचा खास मित्र होतास, काहीतरी मोठी चळवळ वगैरे काढली होती, काही संघटना काढली होती, तिथल्या कंपन्यांकडून हप्ते घेऊन कार्यक्रम करत होतात. हे सगळं करत असताना तुम्ही जवळ एकदम गळ्यात घालून फिरत होतात. आता काय झालं, आता काय एवढं खाण बोलतो त्याच्याबद्दल? तेव्हा त्यांनी सांगितलं की या सुनील पाटलासाठी आम्ही करायचं तेवढं केलं, मात्र यांनी आमचा घात केला. तर तो त्यांचाच घात केलेला नाही. माझ्या बाबतीत काय झालं ते सांगतो आणि मी काय एवढा चिडलो होतो ते सांगतोय. सुनील पाटील ज्या शिवसेनेत प्रवेश करायचा होता त्यावेळेस 100 वेळा आमच्या दारात आले. युवराज ठाकरेंनाही अनेकदा आमच्याकडे घेऊन आला, अनेक नावं दिली त्यांच्या, तो माझ्याकडे घेऊन आला होता. आम्ही त्याच्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवला, कारण आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही. आम्ही एकदा शब्द दिला तो दिला. पण ज्यावेळेस म्हणजे अगदी वर्ष 1.5 वर्ष आमच्या बरोबर फिरून त्याच्यानंतर जेव्हा पदावर आला तिथून त्यांनी ज्या खाड्या घालायला सुरुवात केली त्या अगदी सायलेंट हॉटेलमधील AB फॉर्म वाटण्याच्या दिवसापर्यंत. मी सगळ्या प्रेक्षकांना याच्यासाठी सांगतो की याच्यावर विश्वास किती ठेवायचा. म्हणजे माझ्याबरोबर राहून, माझ्याबरोबर फिरून, माझ्याबरोबर साहेब तुमच्याशिवाय पर्याय नाही, तुम्हीच उभे राहा असं सांगल्यानंतर नागपूरपर्यंत जाऊन, म्हणजे अधिवेशन नागपूरला झालं, तिथे जाऊन पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला, अगदी मंत्र्यांकडे जाऊन आकांतांडव घातला. एवढंच नाही तर ज्या दिवशी आम्ही एकत्र होतो त्या दिवशी सायलेंट हॉटेलला, जिथे रवींद्र फटक आणि राजेशभाई शाह हे AB5 वाटायचं काम करत होते, त्यावेळेस मी बाहेर होतो, कारण यांना आत पाठवलं होतं. हे गेल्यानंतर सुनील पाटील जे काही ओकला ते आमचं थेट कांजाला भेटलं होतं. आणि याला साक्षीदार आहेत निलेश पाटील, निलेश दशरथ पाटील, निलेश गंधे, तालुका प्रमुख उमेश पटारे, ज्योतिताई ठाकरे आणि 32 पदाधिकारी त्या कक्षामध्ये बसलेले. त्यांच्या समोर हा वाटेल ते बोलला, तिकीट देऊ नका ह्याच्यासाठी त्यांनी आकांतांडव केला. आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा साहेब तुम्हीच आले पाहिजे. तिथल्या जेव्हा रेकॉर्डिंग बाहेर आल्या, तिथल्या लोकांनी जेव्हा सांगितलं की हा तुमच्याबद्दल तर असं बोलत होता, त्याच दिवशी तो मनातून उतरला होता. त्या दिवसापासून आम्ही चौकशी चालू केली होती. त्या दिवसापासून सगळ्या भानगडी कुलंगडी यांच्या शोधत होतो, कारण हातामध्ये काही नसताना बोलायचं नसतं, पुरावे असल्याशिवाय काही समोर मांडायचं नसतं, हा आमचा रूल आहे. त्याच्यानंतर त्यांनी ज्या निवडणुकीमध्ये ज्या गद्दाऱ्या केल्या त्याचा एक वेगळा विषय होईल. परलीपासून सुरुवात होईल, रोहिदास शिलारांपासून अगदी थेट मांड्यांपर्यंत. म्हणजे ज्या पद्धतीने यांनी शिवसेना गोत्यात आणली, ज्या पद्धतीने यांनी गद्दाऱ्या केल्या, त्या सगळ्या बघितल्यानंतर याच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे बोलताना एवढा मिठास बोलणार, एवढा काळजाला हात घालणार आणि तिथल्या तिथे गद्दारी करणार,
आता एवढी सगळी माझ्याशी गद्दारी केलेली असताना हा मित्रत्वाच्या नावावर कलंक असताना हा आमचा मित्र कसा असू शकतो? म्हणून पहिली गोष्ट की तो आमचा मित्र नाही, मित्र कधीही नव्हता आणि तो कोणाचाही मित्र असू शकत नाही. विश्वनाथ पाटलांसारख्यांचा घात केलाय हो. बाकीची तर फार लांबची गोष्ट आहे. आज जे त्याला उरा खांद्यावर घेऊन नाचतायत ना, त्यांना तर कधी विकून आले तर पत्ताही लागणार नाही, त्यांचा घात कधी करेल याचाही पत्ता लागणार नाही. आणि म्हणून त्यांनी जे लिहिलंय मित्र, त्या मित्राला तो जागू शकत नाही, म्हणून तो आमचा कधीही मित्र नव्हता. त्याचे एकेकाळचे समर्थक, सहकारी, त्याचे मित्र हे जे काही बोलतात ते जर सगळं ऐकलं तर मित्रत्वाचं नाव घ्यायच्या हा लायकीचा नाही. मात्र तरीही त्यांनी लिहिलंय आमचे मित्र. मी कधीही त्याचा मित्र नव्हतो. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने मैत्री निभावणारे लोक आहोत. तुम्ही गद्दार आहात आणि म्हणून तुम्हाला मी गद्दार शब्द वापरलाय. गद्दारी तुमच्या रक्तामध्ये आहे. त्यांनी पुढे लिहिलंय. आता तिसरा मुद्दा आहे की या वार्तांकनात या रस्त्यावर याआधी दुरुस्तीच्या नावाने बोगस बिली काढल्या असल्याने तसेच सदर रस्त्याचे टेंडर निघू नये आणि जर ते निघायचे असेल तर संबंधित ठेकेदाराला काम करायचे असेल तर ठेकेदाराकडे 50 लाखांची मागणी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पुढे लिहिलंय, श्री शरद पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या सुरुवातीच्या काळापासून झालेल्या भ्रष्टाचाराची सर्व माहिती व पुरावे उपलब्ध आहेत. तुला कोणी सांगितलं माझ्याकडे सगळे उपलब्ध आहेत आणि तुला माहिती आहे ना माझ्याकडे उपलब्ध आहेत, मग ही मस्ती का करतोस? स्वतःच पत्रामध्ये सांगतोय शरद पटेल यांच्याकडे उपलब्ध आहेत. या माहितीनुसार या रस्त्यावर आतापर्यंत 5,24,00,000चा निधी हडपल्याचे सदर वृत्तांत सांगितले. याकरता माहितीचा उपयोग चौकशीच्या कामी करून घ्यावा ही विनंती. आता दारूच्या नशेत पत्र लिहिली आणि काय लिहावं हे सुचत नसलं की कसा घोळ होतो याचा हा उत्तम पुरावा आहे. म्हणजे तेच म्हणतात या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी आणि जर मी जे काय बोलतोय ते जर तुम्ही नीट ऐकलं, म्हणजे पुन्हा पुन्हा व्हिडिओ लावा आणि पुन्हा पुन्हा तो ऐका, तर तुमच्या लक्षात येईल आम्ही काय बोललोय. हा जर जे बोललोय त्यातला एक तरी शब्द खोटा निघाला, एक तरी शब्द खोटा निघाला तरी पाहिजे ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. तर तुम्ही काय म्हणताय? रस्ता मंजूर झाल्याची बोंब आता या माणसाने कधी ठोकली होती बघा, मार्च मध्ये. 50 लाखाचा जो विषय आलेला आहे तो कधी आलाय, कसा आलाय, तो बाजूला काढला आणि फक्त मोघम लिहिलंय की यांच्याकडे पुरावे उपलब्ध आहेत. 50 लाख रुपये हे कधी मागितले गेले आणि त्यांच्याच पत्रात त्यांनी कसे पुरावे दिलेत हे बघा. रस्ता मंजूर झाल्याची बोंब कधी ठोकली? मार्च मध्ये बोंब ठोकल्यानंतर, मार्च मध्ये पाठ ठोकून घेतल्यानंतर की आम्ही मंत्रालयात जाऊन पाठ पुरावा करून हे रस्ता मंजूर केलाय, ही मार्चच्या आधीची गोष्ट झाली. आज जून चालू आहे. 26 जून पर्यंत या रस्त्यावरील एकही खड्डा का भरला गेला नाही. पीडब्ल्यूडीचे अधिकारी, ठेकेदार हा रस्ता करायला तयार होते. पीडब्ल्यूडीची जी काही परंपरा आहे, जव्हार पीडब्ल्यूडीची का आधी रस्ते करा मग टेंडर करा, तुम्ही मॅनेज करा, या सगळ्या गोष्टी सांगून द्या, पुन्हा सांगत नाही. हे सगळं करायला तयार असताना तो रस्ता का करून घेतला गेला नाही, त्यासाठी किती रक्कमा मागितल्या, कोणी मागितल्या, याचा उल्लेख या बातमीमध्ये त्यावेळेसही केला होता, आजही करतोय. याची चौकशी जर झाली तर कोणाच्या तंगड्या कोणाच्या गळ्यात जातील, म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी हे याच्यासाठीच आमचं म्हणणं आहे. या रस्त्यावर आतापर्यंत एकही खड्डा भरलेला नाही. का भरला नाही? तुम्ही सांगता ना प्रशासकीय मान्यता मिळाली, मग प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही रस्त्याच्या कामाला का सुरुवात झाली नाही आणि तरीही या मंजूर रस्त्याची पाठ तुम्ही का थोपटून घेताय? हा रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची? का थांबलात तुम्ही एवढा वेळ? कशासाठी? काहीतरी कारण असेल ना, ठेकेदार शोधत असेल ना, टक्केवारी मागत असेल ना, तो नंतरचा भाग. पण आधी जे ठेकेदार काम करून द्यायला तयार होते ते खड्डे भरण्यापासून सोडून द्या, डायरेक्ट ते कॉन्क्रिटीकरण मे पर्यंत झालं असतं, ते तुम्ही थांबवलं. कोणी थांबवलं, कसं थांबवलं, कोणी पैसे मागितले, हे त्या भागातल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ह्या रस्त्याची चौकशी करणं गरजेचं आहे आणि तीच मागणी आम्ही केली होती. खरं तर जून पर्यंत या रस्त्याची वाढ होण्याची कारण काय? का टेंडर निघू दिलं नाही? कोणाशी सेटलमेंट तुम्हाला करायच्या होत्या? कोणाच्या घशात हा रस्ता घालायचा होता? कोणाकडून टक्केवारी घ्यायच्या होत्या? आणि म्हणून एवढ्या वर्ष थांबला. कुठल्याही अधिकाऱ्याला पीडब्ल्यूडीच्या विचारायचं या रस्त्यावरचे खड्डे अजूनपर्यंत का भरले की हा रस्ता का झाला नाही, ते सरळ सांगतील हा रस्ताच पूर्ण होणार होता. मात्र या लोकांच्या डिमांड वाढल्या आणि ह्या डिमांड वाढल्या. हे डिमांड करणारे कोण? बाकीच्या लोकांना काही माहिती नव्हतं कधी रस्ता आला, कधी गेला, कधी खड्डे भरतात, पावसाळ्याच्या आधी भरले जातात ना पावसाळ्याच्या नंतर भरले जातात, एवढंच माहिती आहे. बिलं कशी निघतात हे त्यांना माहित नव्हतं.
कोण कोणाशी पार्टनरशिप करतो हेही त्यांना माहीत नव्हतं. आता तुम्हीच ह्या विषयाला वाचा फुटली. आता राहिला प्रश्न 50 लाखांच्या चौकशीचा आणि पुराव्यांचा. तर कुठलाही गद्दार आणि कुठलाही भ्रष्टाचारी पैसे मागताना आणि घेताना कुठलाही पुरावा हा समोर ठेवत नाही. तो पुरावा राहणार नाही हेच बघतो. का असं पैसे मागितले जातात की माननीय ठेकेदार महोदय, विषय 50 लाख मिळण्याबाबत, डाकिवली फाटा ते केलठण हा रस्ता वारंवार पाठपुरावा करून मी स्वतःच हा मंजूर केलेला आहे आणि त्या बदल्यात मला 50 लाख रुपये तुम्ही देणं गरजेचं आहे, म्हणून ते मिळावेत ही विनंती. आपला नम्र सुनील पाटील. असं कोण पत्र लिहिते का? असे कोण पुरावे देते का? आणि पुरावेच पाहिजे असतील तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. म्हणजे खरं तर असं पत्र किंवा अशा मागण्या कोणीही करत नाही. म्हणजे भ्रष्टाचारामध्ये या सगळ्या प्रकरणं जी होतात ही बंद दरवाजाच्या आड होतात. तुमच्या सगळ्या मागण्या या बंद दरवाजाच्या आडच होणार. तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडून पैसे मागितले, कोणत्या अधिकाऱ्यांकडून घेतले, हे चौकशी जर करायची झाली तर मार्च ते मे या दरम्यान या भामट्याचे सगळे फोन कॉल्स तपासावेत. कुणाला किती फोन केले, कुणाला कोणते SMS केले, कोडवर्ड काय होते, कुठल्या अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं होतं, याच्या सगळ्या व्हॉइस रेकॉर्डिंग काढाव्यात. म्हणजे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग ह्या सगळ्या कंपन्यांकडे असतात. म्हणजे आपण सांगतो त्या सगळं डिलीट करा, ते मेसेज डिलीट करा, तसं काही नसतं. आता सगळ्या मोबाईल कंपन्यांकडे हे सगळे व्हॉइस कॉल रेकॉर्ड असतात, हे सगळे SMS रेकॉर्ड असतात. चौकशी समिती जी नेमली जाईल, आता त्यांनीच मागणी केली चौकशी करा ना, चौकशी समिती जी नेमली जाईल त्याच्या आधी याच्या आजूबाजूचे फंटर आहेत ना, यांचे सगळे फोन, हे कोणाला मेसेज करत होते, कोणाला फोन करत होते, कोणत्या पद्धतीने सेटलमेंट होत होत्या, याची सगळी चौकशी झाली पाहिजे. चौकशी करताना पहिला मुद्दा येईल तो म्हणजे यांचे रेकॉर्डिंग तपासणं, यांचे SMS तपासणं, यांचे व्हॉइस कॉल तपासणं. आता कंपन्यांकडे जो सगळा डाटा असतो तो जर मागवला तर हे सगळे संशयित जे आहेत ते जर तपासले, त्यांनी कोणाच्या भेटीगाठी कुठे कुठे घेतल्या, त्याचे CCTV रेकॉर्डिंग जर तपासलं, आणि सर्वात म्हणजे या कामाचं टेंडर का थांबवलं गेलं, या सगळ्याची जर चौकशी जर झाली तर यांच्या तंगड्या यांच्याच गळ्यात येतील. त्यामुळे शहाजूकपणाचा आव आणू नका. मी कालही ठाम होतो, आजही ठाम होतो. हे 50 लाख रुपये कोणी मागितले, कोणाकडून मागितले, कोणामार्फत मागितले, कोणासाठी मागितले, याची जर सखोल चौकशी झाली तर तुमचं पित्तल उघड व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला माहिती आहे की कलेक्टरला SP पत्र दिल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या अशा चौकशा होत नाही, आणि म्हणून तुम्ही हा खेळ खेळलात. आता तुम्ही पुढे काय लिहिले ते बघा. म्हणजे पुढे लिहितात, वरील सगळ्या बाबींबाबत गांभीर्याने विचार करून वाडा तालुक्यातील डाकिवली फाटा ते केलठण या रस्त्याच्या कामात झालेल्या तथाकथित, बघा शब्द काय आहे, तथाकथित. तथाकथित या शब्दाचा अर्थ कळतो. 5,24,00,000 रकमेच्या भ्रष्टाचाराची व सदर रस्त्यावर आतापर्यंत 4 वर्षात झालेल्या विविध अपहाराची तसेच ठेकेदाराकडे करण्यात आलेल्या 50 लाख रुपयाच्या मागणीबाबत रिसर सखोल चौकशी करण्याची विनंती आपणास करत आहोत. तर तथाकथित भ्रष्टाचार याचा अर्थ काय, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? या रस्त्यावर भ्रष्टाचार झालेला नाही? अहो ठामपणे सांगा की या रस्त्यावर भ्रष्टाचार झाला, त्याची चौकशी करा म्हणून. जर भ्रष्टाचार झाला नसता तर या रस्त्याची ही अवस्था झाली असती. किती वेळा खड्डे भरलेत लोकांना काही माहिती नाहीये, किती वेळा बिलं काढलीत माहिती नाहीये, कोणाशी सेटलमेंट केल्यात, कोणाकडून पार्टनरशिप करून पैसे घेतले, सगळं माहिती आहे. ठामपणे लिहा की या रस्त्यावर भ्रष्टाचार झाला आणि चौकशी व्हावी, ही तर आमचीच मागणी आम्ही केलेली आहे. आणि झाला नसेल तर या रस्त्याची एवढी वाईट अवस्था का झाली हा माझा पुढचा प्रश्न आहे. तुम्ही याच रस्त्यावर जे गावं लागतात तिथले तुम्ही गाव पुढारी ना, मग 10 वर्षात या रस्त्यावर भ्रष्टाचार झालेला नाही का, आणि तो कोणाला माहित नाही का? आणि जर झाला असेल तर तुम्ही याच्या आधी कधी तक्रारी केल्यात? या भागात तुम्ही राहताय, त्या भागामध्ये रस्ते खाल्ले जातात आणि त्यांनी तुम्ही तक्रारी करत नाही. कारण काय? कोण ते रस्ते करणार आहे? बाहेरच्या लोकांना कशाला तक्रारी करायला पाहिजे? माझी काही बायका पुरं त्या रस्त्यावरून जाणार नाहीत, मला काय कधी त्या रस्त्यावरून जायचं नाही. तुम्हाला तुमच्या गावातील लोकांना त्या रस्त्यावरून जायचं आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही जेव्हा सांगतोय याची चौकशी करा तेव्हा तुम्ही काय सांगताय? शरद पटेल म्हणतो भ्रष्टाचार झाला, तुम्ही नाही म्हणत. म्हणजे तुमचं काय म्हणणं की भ्रष्टाचार झालेला नाही? अहो सगळी लोक तुम्हाला छिथू करतात. तो रस्ता हा भ्रष्टाचाराचं पुरण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळ्याच्या नंतर खड्डे भरण्याचं कारण तुमचं ठरलेलं आहे. यावेळेस टेंडर निघण्याचं कारण तेच होतं, टेंडर पुढे जाण्याचं, की एकदा तुम्हाला पुन्हा एकदा ही रस्त्याची बिलं काढायची होती, आणि त्याच्यानंतर कॉन्क्रिटीकरण कुठला वेळी ठेकेदार बघून त्याच्याकडून टक्केवारी घेऊन
त्याला मटेरियल पुरवायचा हमी देऊन या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या, म्हणून तुमचं टेंडर पुढे गेलंय. हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पेट्रोलच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या रस्त्याची चौकशी करण्याचं जे पत्र तुम्ही दिलंय हे संग्रहित करण्याचा प्रयत्न आहे. आता आम्ही 4 वर्षात 5,24,00,000 रुपयांची बिलं काढलीत असं जाहीर म्हटलंय, तथाकथित नाही, जाहीरपणे सांगितलंय. आता सत्ता तुमची. बघा, तुम्ही पुढारी आहात, गाव पुढारी. मग या रस्त्यावर जी काही बिलं निघाली ती तुम्हाला माहित असायला हवीत. नसतील माहीत तर तुम्ही सत्ताधारी पक्षाचे ना, तुम्ही सांगता ना आम्ही रस्ता मंजूर करून आणला, पाठपुरावा केला. तुमची जर मंत्रालयामध्ये एवढी ताकद आहे तर तुम्हाला एक पीडब्ल्यूडीचं कार्यालय वाढायचं साधं विचारत नाही, जुमानत नाही. जाऊन बसायचं आणि मागायची माहिती. किती मिनिटाचा खेळ आहे तुम्हाला कळेल की. जर 5,24,00,000 नसतील तर किती, लोकांना जाहीर होऊ दे, लोकांना एकदा कळू दे. नसतील 5,24,00,000, कदाचित ते 8 कोटी 9 कोटी असतील किंवा त्याच्या आधी कमी असतील. जे काही असतील, तुम्हाला शरद पटेलला खोटं ठरवायचं आहे ना, तर अधिकृत माहिती तुम्ही जाहीर करायला हवी. तुमच्या फेसबुक पेजवर एक अशी पत्र टाकू नका, पुरावे टाका, पुरावे. तुम्ही जेव्हा आमच्याकडून पुरावे मागताय ना, जेव्हा आम्हाला सांगताय तुम्ही की आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, तर तुम्ही जर भ्रष्टाचार केलेला नसेल तर नेमका भ्रष्टाचार तिथे कोणी केला याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही त्या भागामध्ये राहताय. तर तुम्ही त्या भागामध्ये राहत असताना तुम्ही जर आम्हाला सांगताय की तुम्ही पुरावे द्या, तुम्ही ते जाहीर करा, तुम्ही काय करताय? मग 5 वर्ष तुम्ही झेडपी मेंबर होतात. त्या झेडपी मेंबरच्या काळामध्ये तुम्ही काय नेमकं केलंय त्याची आता चौकशी होऊन जाऊ दे. लोकांनी, मी 4 वर्षाची मागणी केली, तिथल्या लोकांनी 10 वर्षापासूनची मागणी केली. त्याचं कारण असं की त्या लोकांना इतपत माहिती आहे की तुम्ही काय केले ते. आता होऊन जाऊ दे 10 वर्षाची चौकशी. आमचं तर म्हणणं 4 वर्षाची आम्ही केली होती ना, आता 10 वर्षाची चौकशी होऊन जाऊ दे. म्हणजे कोण किती पाण्यात आहे ते कळेल आणि तुम्ही जाहीर करा की आता किती खर्च झालाय. पीडब्ल्यूडी मधून माहिती घ्या, त्याचे फलक लावा, जाहीर करा. मात्र पत्र पाठवून चौकशीची दौटंकी करू नका. आता मुद्दा क्रमांक जो 5 आहे त्याच्यामध्ये आपण जाऊया. त्यांनी लिहिलंय, सोबत या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने या कामाचे ठेकेदार, सब कॉन्ट्रॅक्टर व रस्त्याशी संबंधित असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांची सखोल चौकशी होऊन त्या दोषी आढळल्यास म्हणजे रस्त्यावर भ्रष्टाचार झाला अजूनही तुमचं ठाम म्हणणं आहे. म्हणजे पत्रामध्ये तुम्ही सांगताय की भ्रष्टाचाराची चौकशी करा आणि त्याच्यावर तुम्ही लिहिताय की झाला असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत ही विनंती. कोणावर गुन्हे दाखल करावेत? ठेकेदारांवर. कोणत्या ठेकेदारांवर? ज्यांच्याकडे एजन्सी ज्यांच्या नावावर आहे ती. आता सर्वांची चौकशी होऊन दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असं तुम्ही म्हणताय. लोकांना काही मूर्ख समजताय? या रस्त्यावर काम करणाऱ्या या एजन्सी जरी दुसऱ्या असल्या आणि दुसऱ्यांच्या नावावर जरी तुम्ही काम केली असलीस तर तुम्हाला वाटतंय की पहिल्यांदा ठेकेदार लटकेल, जे काय होईल ते अधिकारी लटकतील, माझ्यापर्यंत हा विषय येणार नाही. मात्र तुमच्या माहिती सांगतो आणि त्यांची जी कोणी पाठराखण करतात त्यांच्यासाठीही सांगतोय, भ्रष्टाचारावर आमची PhD झाली. गेली अनेक वर्ष भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही काढतोय. प्रत्येकाला वाटतं की एजन्सी दुसऱ्याची आहे, ठेकेदार दुसरा आहे, त्याच्या नावावर आपण काम केलं, बोगसपणा केला, भ्रष्टाचार केला की आपल्यापर्यंत काय पोहोचणार नाही, आपण हात वर करायला मोकळे. मात्र भ्रष्टाचार असा खणून काढला जात नाही. म्हणजे आता जे सचिन वाजेचं प्रकरण चालू आहे, प्रदीप शर्माचं प्रकरण चालू आहे, थोडा अभ्यासा. मुख्यमंत्र्यांचा खास सचिन वाजे, प्रदीप शर्मा शिवसेनेचा उपनेता, शिवसेनेच्या तिकिटावरला, सत्ता शिवसेनेची आहे, गृहमंत्र्यांचा रोल त्याच्यामध्ये सचिन वाजेंच्या याच्या संदर्भात होता. आणि तरीही जेव्हा चौकशी झाली हे कुठेही नव्हते, मात्र हेच प्रमुख आरोपी झाले. एक उदाहरण देतो आमच्या ठक्कर बाप्पा योजनेचं, आताच घडलंय म्हणून आम्ही चौकशी चालूच आहे त्याची. या प्रकरणामध्ये ज्या वेळेस ठेकेदारावर सर्व शेकलं तेव्हा ठेकेदाराची बँक अकाउंट तपासली आणि बँक अकाउंट तपासल्यानंतर ते कोणाला पैसे गेले तपासलं. त्यावेळेस विक्रमगड PWDचे उपअभियंता ससाने हे जेलमध्ये गेले. कार्यकारी अभियंता पालवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, अजूनही कोर्टात फेऱ्या मारतात आणि 14 लोकांवर, ठेकेदार सगळ्यांना अजूनही हायकोर्टामध्ये फेऱ्या मारायला लागतात. अजूनही ते इंटरिम बेलवर आहेत, तात्पुरता जामीन त्यांना मिळालाय, अजूनही ते जेलमध्येच जातील. तेव्हा हा शाहजोगपणा दाखवू नका की ठेकेदार मरतील. आमचं तर म्हणणं ठेकेदारावर पहिला गुन्हा दाखल करा. ठेकेदारावर जर पुन्हा पहिला गुन्हा दाखल झाला तर तो ठेकेदार सांगेल किती वेळा कसे पैसे दिलेत. कारण इथले जे ठेकेदार आहेत ना, जव्हार PWDचे,
हे 12 गावचे पाणी फिरले आहेत. ते तुम्हाला कामं देतील, ठेका देतील, भ्रष्टाचारही करायला लावतील. पण ज्या वेळेस तुम्हाला पैसे देतील ना, तेव्हा ते कॅमेरे लावून देतील, तुमचे सगळे कॉल रेकॉर्डिंग करून देतील, सगळे बँक अकाउंट व्यवस्थित सेटल करून तुम्हाला ते देतील. आणि त्याच्यामुळे ज्या दिवशी ठेकेदार अटक होतील, कारण 1-2 ठेकेदार नाही ना, याच्यामध्ये बरेच ठेकेदार असतील, 10 वर्षाचा विषय आहे. त्या सगळ्या ठेकेदारांशी तुम्ही काय सेटलमेंट केलं त्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत हा विषय सहज पोहोचेल. आता जव्हार पीडब्ल्यूडीचे ठेकेदार आहे जे आहेत ते ज्या पद्धतीने अडकले त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीने तुम्हाला पाठीशी घालणारे आणि तुम्ही अडकाल. कारण तुम्ही कोणाच्या मार्फत फोन करायला लावले, कोणाच्या मार्फत बिलं काढलेत, कोणत्या कार्यालयामध्ये कधी गेला होतात, कोणाच्या घरी कधी गेला होतात, कोणाला कधी भेटला होतात. म्हणजे अगदी काल परवा मी माझं वार्तापत्र हे जाहीर झाल्यानंतर तुम्ही किती ठेकेदारांना फोन केलेत, कोणाकोणाला दम दिलात, शरद पटेलला का माहिती दिली म्हणून. इतुंभत माहिती येते हो. लोक काय एवढी वेळी राहिली नाही, तुमचे सगळे कॉल रेकॉर्डिंग होत आहेत. तेव्हा तुम्ही लोकांना मूर्ख बनवू नका. आता पुढचं काय मूर्ख बनवलंय, तुम्ही चौकशी कोणाला करायला सांगताय, पत्र कोणाला देताय ह्या भ्रष्टाचाराचं, की संबंधितांवर गुन्हे दाखल करा. कोणी? पोलिसांना सांगताय की तुम्ही गुन्हे दाखल करताय. आता चौकशी करायला तर पोलिसांना तुम्ही सांगताय. आता खरोखर तर पोलिसांना अधिकार असते. तर जव्हार पीडब्ल्यूडी मधले 90% कर्मचारी आणि अधिकारी हे आतापर्यंत जेलमध्ये असते. पालघर पोलिसांनी ठरवलं ना ह्या भ्रष्टाचारी चौकशी करायची. पालघर जिल्ह्यामध्ये जो भ्रष्टाचार रस्त्यामध्ये चालतो, ठेकेदार ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करतात, तो जर ठेकेदारांचा भ्रष्टाचार जर काढला ना, तर हे सगळे कर्मचारी, सगळे अधिकारी हे जेलमध्ये जातील, अगदी मंत्रालयापर्यंतचे. कारण मंत्रालयामध्ये 4% 5% घेतल्याशिवाय निधी दिला जात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण पोलिसांना ते अधिकार नाहीत आणि म्हणून तुम्ही पोलिसांना पत्र लिहिताय. आता हे मंदबुद्धीच्या तुमच्या समर्थकांना सांगणं ठीक आहे, पण ते जाहीर करणं, फेसबुकवर जाहीर करून सांगणं की पोलिसांनी गुन्हे नोंदवावेत. पोलीस कसे गुन्हे नोंदवतील? पोलीस कशी या प्रकरणाची चौकशी करतील? पोलिसांचे अधिकार वेगळे आहेत, हे खातच वेगळं आहे, याच्यासाठी हे डिपार्टमेंट वेगळं आहे. आता हिंमत असेल तर हे पत्र मोघमपर्यंत लिहू नका, ते डायरेक्टली. म्हणजे खरं तर आम्हाला वाटलं होतं की ज्या वेळेस आम्ही एखादं प्रकरण काढतो त्यावेळेस पहिल्यांदा ही पिसाळलेली कुत्रे अंगावर सोडली जातात, तसं काही केलं जाईल. मात्र आम्ही काही लहान पत्रकार नाही आहेत, काही छोटे नाही आहेत की कोणाला ते धरून ठोकलं. म्हणजे मागे तुम्ही विनोद पाटीलला ठोकलं, विनोद पाटीलला असाच भ्रष्टाचार काढला होता. कुणबी सेनेमध्ये ज्या काही केलं ते काढलं, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला मारलं होतं. तिथूनची सगळी प्रकरणं बाहेर निघतील. त्यामुळे ती हिंमत तुम्ही करणार नाहीत हे मला माहिती होतं. पण तुम्ही काय करणार, तर पहिल्यांदा अब्रू नुकसानचा दावा करा असं मला वाटलं होतं. कारण तुम्ही माझी अब्रू गेली असं समजून कोर्टात जाईल, आम्हाला ती अपेक्षा होती. ज्यावेळेस तुम्ही कोर्टात जाल, कोर्ट आदेश देईल. काय आदेश देईल? की जे काही बोललंय ते खरं ऐकायची चौकशी करा. त्या रस्त्याची अवस्था वाईट आहे की चांगली आहे हे सांगा. आम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलंय रस्त्याची अवस्था काय आहे ते. आणि आम्ही आमच्या घरातल्या रस्त्यांसाठी नाही बोलत, आम्ही आमच्या गावातल्या रस्त्यांसाठी, तुमच्या गावातल्या रस्त्यांसाठी आम्ही बोलतोय. हे सामाजिक कार्य आहे. पत्रकारांनी जिथे जिथे भ्रष्टाचार होतो, जिथे जिथे गडबड घोटाळे होतात, तिथे आवाज उठवला पाहिजे. हा कायदा आहे. त्यासाठीच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आम्ही त्याच्यासाठीच आहोत. आणि म्हणून आमची अपेक्षा होती की तुम्ही एकतर अब्रूनुसार दावा कराल. तुमच्या माहिती सांगतो सगळ्या प्रेक्षकांसाठी 32 वर्ष पत्रकारिता करतोय, निर्भीडपणे करतोय. आतापर्यंत अब्रूनुसारचे दावे आमच्यावर अनेक झाले, एकही दावा मी हारलेलो नाही. मोठे मोठे भ्रष्टाचार काढले, अगदी मोठ्या मोठ्या अब्रूनुसारच्या दाव्या, म्हणजे अगदी कोटी कोटी रुपयांच्या आमच्यावर दावे झालेले आहेत. 3-3 कोटीचा दावा आता मध्यंतरी झाला होता. एकही दावा मी हारलेला नाही. कारण पुराव्याशिवाय कुठल्याही गोष्टी आम्ही कधीही बोलत नाही. हातात कागदपत्र घेतल्याशिवाय आम्ही कोणताही पेन उचलत नाही. आमच्या वृत्तपत्रामध्ये असो, मशाल चॅनलमधून असो, सगळ्या माध्यमातून आम्ही बोलताना पुराव्यासहित बोलतो. मी 1.5 वर्ष हे सगळे पुरावे शोधत होतो. सायलेंट हॉटेलमध्ये तुम्ही माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य, तिथून तर हे 24 जून पर्यंतचं वार्तापत्र, इथपर्यंत तुमची सगळी आयछेड, म्हणजे तुमच्या बाप दाद्यांचा भ्रष्टाचार माझ्याकडे आता तयार आहे. म्हणजे कोणत्या ग्रामपंचायती कधी लुटल्यात, इथून सुरुवात आहे. आतवली, गणेशपुरी या भागातील ज्या ग्रामपंचायती लुटल्या ना, तेही प्रकरणं निघतील. काही काळजी करू नका. तुम्ही सांगता ना, आम्ही भ्रष्टाचार, पहिल्याच वार्तापत्रात बोलले की भ्रष्टाचार तुमच्या नसानसात भरलेला आहे. बाप दाद्यांपासून तुम्ही भ्रष्टाचार करत आलात, हे म्हणजे जाहीर आरोप होते. आणि म्हणून तुम्ही कोर्टात जावा अशी आमची इच्छा होती. किंवा दुसरा प्रकार तुम्ही कराल की आमची बदनामी झाली म्हणून पोलिसांना गुन्हा दाखल करा. सत्ता आहे, गुन्हा दाखल झाला असता. पण गुन्हा दाखल झाला म्हणजे काय झालं असतं?
आम्ही सगळ्या बाजूने सगळ्या परिणामांची तयारी करून बसलेला असतो. आम्ही काही खून केलेलं नाही, बलात्कार केलं नाही, तुमच्यासारखा भ्रष्टाचार केलेला नाही, चोऱ्या केलेल्या नाही. काय गुन्हा दाखल होणार आहे? जो काही होईल तो पोलीस काय करणार आहेत? कोर्टातच नेणार आहेत. एकदा हे प्रकरण कोर्टात जाऊ दे. म्हणजे खरं तर तुम्ही कोर्टात जायला पाहिजे होतं. तुमच्या गावचा रस्ता आहे, तुम्ही सांगायला पाहिजे होतं या रस्त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी. तुम्ही ते नाही करत. तुम्ही पत्र पोलिसांना देताय, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देताय. पत्र द्यायचं आहे ना, तर आम्ही सांगतो कोणाला द्यायचं. खरं तर तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये 5 वर्ष दलाली करून वाया घालवली. जर चौकशी केली असती की पीडब्ल्यूच्या भ्रष्टाचाराची पत्र कोणाकडे द्यायची असतात, तर घ्या लिहून पहिल्यांदा. त्यांचं एक व्हिजिलन्स डिपार्टमेंट असतं, दक्षता व गुण नियंत्रण पथक. या पथकाकडे तुम्ही रितसर अर्ज द्यायला पाहिजे होता. जिल्हा अधिकाऱ्यांकडे आणि एसपीकडे हे डिपार्टमेंट नाही. व्हिजिलन्स डिपार्टमेंट हे पीडब्ल्यूडीचं आहे. त्यांना पत्र दिलं असतं. सत्ता तुमची आहे, तुम्ही सांगितलं असतं आता चौकशी करा आमच्या रस्त्याची. एका दिवसात चौकशी झाली असती. पत्र तिथे दिलेलं नाही. तर दुसरं पत्र, या रस्त्यावर खोटी बिलं काढलीत असा आमचा आरोप आहे. तुमचं म्हणणं नाही काढलेली. तर काढली असतील तर ह्या निधी आला कुठून? आला अर्थ मंत्रालयातून. अर्थमंत्रालयातून जर निधी आला असेल तर अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे पत्र द्यायला हवं होतं की गेल्या 10 वर्षात आमच्या रस्त्यावर किती पैसा खर्च झालाय ते आम्हाला कळवा आणि त्याची चौकशी करा. हा रस्त्याचा खर्च झालाय का? तुम्ही अजित पवारांना पत्र दिलेलं नाही. तिसरं पत्र, आता ही लूट कोणाची केलेली आहे? बांधकाम खात्याची. मग तक्रार कोणाकडे करायला पाहिजे? बांधकाम खात्याच्या सचिवांकडे किंवा बांधकाम खात्याच्या मंत्र्यांकडे. मंत्री कोण आहेत? अशोक चव्हाण. तुम्ही त्यांना पत्र द्यायला पाहिजे होतं. मंत्रालयात दलाली करायला जाता ना, मग पत्र घेऊन जायचं, सांगायचं मंत्र्यांना. त्यांनाही तुम्ही पत्र दिलेलं नाही. आणि शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्तबगार मुख्यमंत्री आहेत. आतापर्यंतचे अनेक आम्ही मुख्यमंत्री बघितले, त्या मुख्यमंत्र्यांसारखा हा मुख्यमंत्री नाही. हा एक नया पैशाचा कोणाचा वशिला नाही. त्यांना जर सांगितलं असतं की या रस्त्याची SIT मार्फत चौकशी करा, एका मिनिटात त्या पत्रावर शेरा मारून पत्र खाली आलं असतं, SIT मार्फत चौकशी झाली असती आणि झाडून तुमच्या सहित सगळे जेलमध्ये गेले असते. हाय तुमची हिंमत मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची? नाही. म्हणजे हे सगळं न करता पत्र कोणाला द्यायचं? पोलिसांना. पोलिसांना अधिकार आहे ते. तर दुसरं पत्र त्यांनी परत दिले, हे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आता कुणबी सेनेच्या नावावर तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होता तर तुम्हाला कळायला पाहिजे की कोणतं पत्र कोणाला द्यायला पाहिजे. जिल्हा अधिकाऱ्यांकडे जिल्हा नियोजन समितीमध्ये जी कामं होतात त्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी, त्या संबंधित झालेला वितरित झालेल्या निधीची चौकशी करण्याचे अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांना आहेत. इथे तुम्हीच सांगताय आम्ही मंत्रालयातून निधी आणलाय, अर्थसंकल्पात काम मंजूर झालंय, खड्डे भरायचे पैसेही मंत्रालयातूनच येतात 2%, 5% दिल्यानंतर. मग जिल्हाधिकारी या पत्राची कशी काही चौकशी करणार? तुम्ही जिल्हाधिकारी आता जिल्हाधिकारी कोणाला हे पत्र पाठवतील? पुन्हा पीडब्ल्यूला पाठवतील. म्हणजे चोरांची चौकशी चोर करतील. तुमचा उद्देश काय? मी बघा किती शहाजोग आहे, मीच माझ्या भ्रष्टाचाराची चौकशी लावली. पण तुम्ही लोकांना मूर्ख बनवताय. कारण या पत्राची कोणत्याही परिस्थितीत चौकशी होणार नाही, कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. हे सगळं पत्र पीडब्ल्यूडीकडे जाईल आणि पीडब्ल्यूडी या रस्त्याची काय चौकशी करणार? तुम्ही त्यांच्याबरोबर सेटलमेंट सॅटलमेंट केलेत ना, ते कसली चौकशी करतायत? कोणाला मूर्ख बनवताय? पत्र द्यायचे असतील तर आम्ही जी वर्ष सांगितलेत ना त्यांच्यापासून सुरुवात करा. जमलंच तर या रस्त्याबाबत न्यायालयामध्ये जाऊ, होऊन जाऊ दे न्यायालयीन चौकशी. एकदा न्यायालयीन चौकशी कशी असते त्याचा अनुभव घ्या. हे सगळ्या चौकशांचे आम्ही अनुभव घेतलेत. कशा पद्धतीने ही लोक आता जेलमध्ये जात आहेत. म्हणजे प्रदीप शर्माने नुसतं सचिन वाझेचं प्रकरण तपासलं तरी तुम्हाला भरपूर आहे. मुख्यमंत्री त्यांना वाचवू शकलेला नाहीत, गृहमंत्री त्यांना वाचवू शकले नाहीत. गृहमंत्री, या राज्याचा गृहमंत्री काही दिवसामध्ये जेलमध्ये जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेही वाचू शकले नाहीत. तुम्ही चिल्लर आहात हो, तुम्ही तर सहज अडका आहात. आता याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेलं पत्र जे आहे त्या पत्र ते कोणाकडे जाणार आहे? पीडब्ल्यूडीकडे. पीडब्ल्यूडी काही चौकशी करणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून आमची एक तुम्हाला विनंती आहे की खरोखर तर तुमची सत्ता असेल, तुम्ही सत्ताधारी असाल, तुमच्या सत्तेमध्ये थोडीफार किंमत असेल, तुम्ही त्या पदावर आहात, त्या पदाचा काहीतरी वापर तुम्हाला करता येणार असेल तर एक उदाहरण देतो आम्ही. ठक्कर बाप्पा योजनेचा भ्रष्टाचार झाला होता खुडेतला. विक्रमगड तालुक्यातील खुडेत गावामध्ये अशा पद्धतीचं एक समाज संकुल या लोकांनी खाल्लंय अशी मी कलेक्टर अभिजित बांगर, तत्काळ कलेक्टर आधी जे आपले कलेक्टर होते अभिजित बांगर त्यांच्याकडे गेलो. त्यांना निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं की नक्की असं झालेलं हो,
मी 11 वाजता निवेदन दिलं, त्यांनी मला बसायला सांगितलं आणि 2 वाजता ते जिल्हा अधिकारी त्या गावामध्ये होते आणि तात्काळ त्यांनी अप्पर आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तुमची आहे हिंमत त्या तुमच्या रस्त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन येण्याची? करा सत्तेचा वापर आणि आणा जिल्हाधिकारी, दाखवा तुमचा रस्ता की काय पद्धतीमध्ये आम्ही हा रस्ता मेंटेन केलाय, काय रस्ता डेव्हलप केलाय, आणि लावा गुन्हे दाखल करायला. कोण गुत्त बघू. पण तसं नाही करायचं. पत्र द्यायचं, फोटो काढायचा आणि लोकांना सांगायचं, बघा आम्ही माझ्या भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर मी चौकशी केली. याच्यामध्ये तुमची नाचक्की आहे आणि म्हणून या पत्राचं पोस्टमॉर्टम करायची गरज आलेली आहे. कारण हा रस्ता झालेला नाही हे सगळ्यांना माहिती आहे, त्याची व्हिडिओ मी टाकलेले आहे आणि म्हणून या रस्त्याची चौकशी करायची तुम्हाला जर असेल प्रामाणिकपणे तर तुम्ही सरळ सरळ बांधकाम मंत्र्यांना, बांधकाम सचिवांना, अगदी व्हिजिलन्सला ही पत्र देण्याचं गरजेचं होतं. तुम्ही नसेल देणार, आम्ही देणार आहोत. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्याच तंगड्या, तुमच्याच गळ्यात घाण करता. आम्ही एका रस्त्याचा विषय हा एकाच वार्तापत्रामध्ये घेतो, डबल पुन्हा त्या विषयावर बोलायची इच्छा नसते. कारण अशा अनेक रस्ते आम्हाला लिहायचे, पालिका आम्ही सुरू केलेली आहे. पण तुम्हाला खाजवून खर्च करायची गरज तयारी आहे तुमची आणि आम्ही पण मग काही शांत बसणारे नाहीये. आम्ही जर खोटं बोलत असो, चुकीचं बोलत असो तर चॅनलवर माफी मागून मोकळे होऊ. आम्हाला काही माफी मागण्यामध्ये किंवा लोटांगण घालण्यामध्ये काही वाटत नाही. पण 35 वर्षात ती वेळ आमच्यावर आलेली नाही. प्रत्येक वेळेस आम्ही जे बोललोय ते खरं ठरलंय. आता शेवटचा परिचय आहे तो बघा, म्हणजे विनोदी परिचय आहे. महोदय, या भागातील रस्त्यांची दुरावस्था पाहता. बघा काय दुरावस्था, तुम्हीच सांगता या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. मग रस्त्याची दुरावस्था केली कोणी? तुम्हीच ना. गाव पुढारी तुम्हीच आहात ना. मग तुम्ही काय झक मारली एवढे वर्ष? तुम्ही काय रस्ता करून नाही घेतला? तुमच्याच पत्रात तुम्ही तुमचेच पुरावे देताय. काय लिहिलंय? या भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहता सदर रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण व्हावे याकरता आमदार श्री शांताराम मोरे साहेब यांच्या माध्यमातून मी स्वतःही वेळोवेळी पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला आहे. हे बघा, रस्त्याची दुरावस्था झाली म्हणतात. आता ही रस्ता व्यवस्थेची दुरावस्था का झाली? भ्रष्टाचार कुणी केला? किती वेळा रस्त्याची बोगस बिलं काढली? याची चौकशी कोण करणार? हे तुम्हीच लिहिताय ना. मग एवढी वर्ष, गेली 10 वर्ष, 20 वर्ष तुम्ही एकही पत्र भ्रष्टाचाराबद्दल का दिलं नाही? जेव्हा शरद पटेलनी भ्रष्टाचार काढला त्यावेळेस तुम्हाला पत्र देण्याची, असं बोगस पत्र देण्याची अवदसा का आठवली? या पत्रामध्ये तुम्ही स्वतःही वेळोवेळी पाठपुरावा, मी स्वतः वेळोवेळी पाठपुरावा, इथेही श्रेय घेण्याचा तुमचा नाटक आहे. म्हणजे श्रेय घ्यायचंच कोणत्याही परिस्थितीत. अहो, तो रस्ता तुम्ही भ्रष्टाचाराने सत्यानाश लावला रस्त्याचा, त्याचा कसला आता श्रेय घेताय? घ्या, रस्त्याचं श्रेय घेण्याची म्हणजे हरकत नाही तुम्हाला. पण ते घेताना, रस्त्याचं श्रेय घेताना त्या भागातील अनेक सामाजिक संघटनांनी प्रयत्न केले, या आधीच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले, विविध पक्षांनी प्रयत्न केले, अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, तिथले पत्रकार आहेत, त्यांनी या रस्त्यासाठी पत्र दिलेत, उपोषणाचे इशारे दिलेत, आंदोलनाचे इशारे दिलेत, आंदोलनं केली, सगळ्या गोष्टी केल्यात. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली, त्यांना थोडं तरी श्रेय द्यायला पाहिजे. शांताराम मोरेंचं श्रेय आहेच. आमदार शांताराम मोरे यांनी केलेले प्रयत्न हे कोणीही नाकारणार, मी पहिल्या भागामध्येही नाकारलेले नाही. पण तुम्ही कोण? तुम्ही कसलं श्रेय घेताय? आणि घ्यायचं असेल तर घ्या. माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुमचा त्या रस्त्यावर तुमचं नाव लावलं, सुनील पाटील बार्ग तरी चालेल, तुमचा पुतळा बांधला तरी चालेल, पण तो रस्ता व्हावा ही इथे जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. तेव्हा तो विषय वाढवत बसू नका. रस्ता करणं गरजेचं आहे. आतापर्यंत तो का झाला नाही? भर पावसामध्ये आत्ताची लोकांची अवस्था एवढी वाईट आहे की जाणारा येणारा प्रत्येक, मी इतर रस्त्यांना बघितलं की लोक ठेकेदाराला शिवाय देतात, लोक अधिकाऱ्यांना शिवाय देतात, पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना शिवाय देतात. या रस्त्यावर मात्र तुम्हाला शिवाय दिल्या जातात. भाड खाऊन म्हणून सांगितलं जातं. का सांगितलं जातं? काय जबाबदारी तुमची या रस्त्याची? आणि म्हणून हे श्रेय घेण्याचा जो प्रकार आहे ना, तो घेण्यापेक्षा तो रस्ता कसा मार्गी लागेल हे तुम्ही बघा. आता पुढचा परिषद काय आहे बघा. या रस्त्याची प्रशासकीय मान्यता ही घेण्यात आलेली आहे. आता प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली आहे, मान्य ना? मग प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर टेंडर निघायला किती वेळ लागतो? का निघाला नाही जूनपर्यंत टेंडर? 4 महिने का लागलेत? खूप मजेशीर कारण यांनी दिलं. हा मग तो इस्टिमेट झालं नाही. इस्टिमेट करायला लावला, अंदाजपत्रक करायला. आता ही जी पाळलेली कुत्री असते त्यांना हे शब्द सांगण्यास ठीक आहे. जर तुमचं इस्टिमेटच झालं नाही, तुमचं अंदाजपत्रक तुमच्याकडे झालेलं नाहीये, तर ही 7.5 कोटीचा निधीचा आकडा आला कुठून? हे मंजूर झाले कसे काय? म्हणजे गातेच ते डाकिवली पर्यंत 3 कोटी खड्डे भरण्यासाठी मंजूर. कोणत्या जीईनी, कोणत्या डीईनी या रस्त्याचे खड्डे मोजले आणि ते टेंडर काढलं? झालं ना टेंडर मंजूर. आता बिलही निघतील. मग या रस्त्याचं टेंडर का काढलं नाही? प्रशासकीय मान्यता आहे ना. प्रशासकीय मान्यता निघाल्यानंतर किती वेळ लागतो टेंडर काढायला? त्याच्या आधी खड्ड्याची
बिलं भरायची त्याचं टेंडर निघालंय, रस्त्याचं टेंडर नाही निघालं. तुम्ही स्वतःच तुमचे पुरावे देताय. पुढे तुम्ही म्हणताय या रस्त्याची तांत्रिक मान्यता होऊन रितसर टेंडर होण्याकामी कार्यकारी अभियंता यांना सूचना करून जेणेकरून सदर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण होऊन स्थानिकांची गैरसोय टाळली जाईल. म्हणजे स्थानिकांची गैरसोय होते हे तुम्हाला मान्य आहे आणि मी तेच सांगतोय. दुसरा प्रश्न, तुम्ही जिल्हा अधिकारी आणि एसपी न सांगता की कार्यकारी अभियंत्यांना सांगा की या रस्त्याचे टेंडर लवकर काढा. इतर वेळी तुम्ही पदाचा गैरवापर करताय. पदावर आहात ना, सत्ताधारी म्हणून सांगता ना, मग एक कार्यकारी अभियंता तुमचा का ऐकत नाही? जर कार्यकारी अभियंता तुमचं जर ऐकत नसेल तर त्याच्यावरचं नेमकं कारण काय? अहो, वाडा पंचायत समिती असेल किंवा वाडा पीडब्ल्यूडी असेल, तिथला शिपाईही तुम्हाला डाकिवली केळठण रस्त्यावरचा चोर या भाषेतच बोलतोय. तुम्हाला एक कार्यकारी अभियंत्याला सांभाळता येत नाही आणि तुम्ही कोणत्या पदावर आहे? उपजिल्हा प्रमुख. उपजिल्हा प्रमुखाला जर एक साधा डी काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांभाळता येत नसेल, त्याच्यासाठी तुम्हाला कलेक्टरला पत्र द्यावं लागत असेल, ही शरमेची बाब आहे. सत्ताधारी कसा असावा? सत्ताधारी जेव्हा पैसे खात नाही, सत्ताधारी जेव्हा चहा कोणाचा वशिला नसतो, तेव्हा तो कार्यकारी अभियंताच काय अगदी मोठा अधिकारीही नमवू शकतो. तुम्हाला ते नाही नमवता येणार कारण तुमचे हात बरबटलेले आहेत. तर तुम्ही पुढचं काय सांगितलंय की प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली आहे. आता 7.5 कोटीचा फुटला आहे, म्हणजे तुमचं टेंडर म्हणजे तुमचं एस्टिमेट झालेलं आहे. टेंडर व्हायला किती वेळ लागणार आहे? आता एसपी कलेक्टरना सांगून कार्यकारी अभियंत्याला सांगायला होत आहे, मग तुम्ही काय करताय? म्हणजे खूप चांगला एकाने प्रश्न विचारलाय आणि शेवटचं एक वाक्य लिहिलं त्याच्यामध्ये की याच अनुषंगाने मशाल न्यूज नेटवर्क प्रसिद्ध केलेल्या वरील भ्रष्टाचाराच्या वृत्ताच्या संदर्भाने सदर रस्त्याची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी ही विनंती. विषय संपला. काय की मशाल वृत्तपत्राची जे भ्रष्टाचार काढला त्याची चौकशी व्हावी. अहो, आम्हीच ती चौकशी लावलेली आहे. आम्हीच सांगितलंय चौकशी करा म्हणून. अगदी 45 मिनिटाचा जेव्हा आम्ही व्हिडिओ बनतो होतो तेव्हा तुमचं हे 10-15 ओळीच्या पत्राला विचारतो कोण? पुन्हा तुम्ही काय संपवलं बघा. म्हणजे ते लोकांना सांगण्याची ठीक आहे. फेसबुकवर याचं पत्र वाचा, सुनील पाटील यांच्या फेसबुकवर पत्र वाचा, कारवाई व्हावी ही विनंती, कायदेशीर कारवाई व्हावी. आपण नेहमी कोणतीही पत्र लिहिताना जर ही कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू असं कोणीही साधा माणूस, सामान्य माणूसही लिहितोय. काय लिहितोय की 15 दिवसात आम्ही अवधी देतोय, आंदोलन करू, आम्ही उपोषण करू. काहीही लिहिलेलं नाही. अहो, द्या ना तारीख. 15 दिवसाच्या आत जर चौकशी झाली नाही तर मी आमरण उपोषणाला बसेन. माझ्या गावचा रस्ता आहे तो. मी आंदोलन करेन. जे आहेत ना समर्थक, आता जे बिनबुडाच्या सगळ्या पोस्ट टाकतायत, त्या पोस्ट जे टाकणारे आहेत त्यांना घ्या, जा कार्यालयामध्ये पीडब्ल्यूडीच्या, विचारा त्यांना, जा कधी करणार आहात. आहे तुमची हिंमत नाही ना? मग हे शेवटचं वाक्य जे केलंय की मशालने केलेल्या वृत्ताचा संदर्भ घेऊन, म्हणजे आम्ही आरोप केले ते केलेलेच आहे. तुमचे आरोप नाही आहेत ते. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, अजूनही या रस्त्यावर भ्रष्टाचार झालेला नाही. अहो, कोणीही सांगेल, हो तिथलं नागडं पोरीही सांगेल की या रस्त्यावर भ्रष्टाचार झाला आहे. 10 वर्ष तुम्ही चाललात. हे सगळ्या जेईन पासून सगळ्यांना माहिती आहे कोणी कोणी किती किती पैसे खाल्लेत ते, आणि म्हणून हे पाप उघडकीस आलंय. नाहीतर मी काही मूर्ख नव्हतो हे सगळं काढायला. पापाचा घडा धरला की कोणीतरी हा घडा भरणारा लागतो, शेवटचा दगड फेकणारा लागतो. तुम्हाला मिळालोय आणि तुम्ही मला कधीही मॅनेज करू शकत नाही, तुम्ही मला कधीही घाबरू शकत नाही आणि माझा आवाज हा कधीही बंद करू शकत नाही. लक्षात. आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करतो ते बघा. आम्ही मुख्यमंत्र्यांची मागणी करतोय 2010 ते 2021 पर्यंत या रस्त्यावर झालेल्या कामांची चौकशी करावी. इस्टिमेट बनवणारा ज्याने कोणी ही इस्टिमेट बनवले 10 वर्षात खड्ड्यांची, ती कशी बनवले त्याची चौकशी करावी. खोट्या बिलांवर सह्या करणारा बिलं देणारा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ठेकेदारापासून बोगस बिलांची लयलूट करणारे हे लुटारू गाव पुढारी यांची सगळ्यांची चौकशी करावी. म्हणजे पहिल्यांदा त्या ठेकेदाराला आत टाका, तो सगळं ओके. त्याच्यानंतर ही जी काही इस्टिमेट बनवले तो कारण वाड्याचे किंवा जव्हार पिढीचे जे आहेत या आयुष्यात कधीही आता इस्टिमेट बनवते फक्त सह्या करतात. ठेकेदारी यांच्या सह्या मारतात. म्हणजे 90% जेई असे आहेत की त्यांनी लोक कामाला ठेवलेत आणि ते लोक इस्टिमेट बनवतात, अंदाजे इस्टिमेट यांची चालतात. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. खरं तर ही मागणी सुनील पाटीलनी करायला पाहिजे होती आणि ही मागणी लावून धरायला पाहिजे होती, पण मोघम पत्र द्यायची आणि गप्प बसायची. तर चौकशी करायला किती वेळ लागेल? म्हणजे खूप इंटरेस्टिंग विषय आहे. चौकशी करायला किती वेळ लागेल? चौकशी समिती नेमली, धरून चल
की जिल्हा अधिकाऱ्यांनी उद्या चौकशी समिती लावली, त्यांनी पोलिसांना पत्र दिले, पोलिसांनी चौकशी समिती लावली. तर चौकशी समिती वाडा पीडब्ल्यूच्या कार्यालयात किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या कार्यालयात गेल्यानंतर जास्तीत जास्त 15 मिनिटात या रस्त्यावर किती खर्च झाला हे सगळं दिसेल. कारण यांच्या वेबसाईट आहेत पीडब्ल्यूच्या, आतापर्यंत आला किती निधी आणि गेला किती, या सगळ्या 5-10 मिनिटांमध्ये त्यांना मिळेल. त्याच्यानंतर त्याची कागदपत्र जी आहेत या रस्त्याची ती जास्तीत जास्त अर्ध्या 1 तासामध्ये त्यांना मिळतील. म्हणजे साधारणतः अख्खा वेळ 2 तासाचा असेल की या रस्त्यावर 100 रुपये काढले गेलेत आणि 100 रुपयाची कामं झालीत का नाही हे बघायला वाड्यापासून डाकिवलीपर्यंत जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये तिथे जाऊन तो रस्ता बघून होईल. त्या पद्धतीने खड्डे भरलेत का, त्या पद्धतीने कामं झालीत का, आता खड्ड्याचं एस्टिमेट कसं असतं, कसं बनवलं जातं, खड्डे कसे भरले जातात, पहिल्या पावसातच खड्डे कसे वाहून जातात, हे सगळं त्या चौकशी समितीला कळेल आणि तात्काळ गुन्हा दाखल होण्याची ऑर्डर होईल. म्हणजे फक्त 1 दिवसाचा कालावधी आहे, 1 दिवसाचा. एका दिवसात या सगळ्या कागदपत्रांची चौकशी ही होऊ शकते आणि ती 100% बोगस आहेत हेही स्पष्ट होऊ शकतं. आणि म्हणून ही चौकशी एका दिवसात झाली पाहिजे. ती होणार नसेल आणि तुमची जर इच्छाच चौकशी करायची असेल तर जा पीडब्ल्यूडी मध्ये, घाला घेरा पीडब्ल्यूडीला, फासा काढा त्यांना. रस्त्यावर केलेल्या कामांची मोऱ्यांची बिलं काढायला पीडब्ल्यूडी मध्ये 100 फेऱ्या मारता ना. आता या रस्त्यावर नेमकी किती कामं झाली, किती लाखांची बिलं काढली गेली याची चौकशी करायला एकदा जा आणि जरा जात त्यांना. हे जे कमेंट्स करणारी माकडं आहेत ना यांना घेऊन जा, त्यांना सांगा की आपल्या रस्ता खाल्ला आहे, आपल्या रस्त्यावर बोगस बिलं काढली, चला आपण. ते येतात का बघा. अहो लाभार्थी आहात तुम्ही काय पीडब्ल्यू जाऊन जा विचारायची तुमची हिंमत आहे. आणि म्हणून जास्त टिवटिव करण्याची गरज नसते. म्हणजे आता सगळी पोलखोल केल्यानंतर या रस्त्याची चौकशी करावी असं मोघम पत्र तुम्हाला का देवंसं वाटलं हा माझा पुढचा प्रश्न आहे. आणि तुम्ही मागणी केलीच, सत्ताधारी आहात, चौकशी आता होऊन जाऊ दे. तुम्ही जे पत्र दिले ना त्याचा आउटपुट लोकांना द्या की मी मागणी केली पत्रावर आणि ती पत्रावर मागणी केल्यानंतर माझ्या पत्रानुसार ही चौकशी झाली आणि याच्यामध्ये हेही निष्पन्न झालं. शरद पाटील हा बदमाश माणूस आहे, हा खोटा माणूस, तुम्हाला जे काय वाटेल ते लिहा. अहो बदमाश आहे म्हणूनच तुमच्याबरोबर मी जाऊन बोलतोय. सभ्य माणसाचं काम नाही आहे आणि माझ्या आयुष्यात कधीही सांगितलं नाही मी सभ्य आहे. मी बदमाश आहे म्हणून तुमच्यासारख्या बदमाशांना मी लढू शकतो आणि भिडू शकतो. त्याच्यामुळे माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा त्या रस्त्याचं नेमकं काय झालंय ते लोकांना सांगा. तुम्ही आता पत्र दिले ना तर त्या पत्राच्या अनुषंगाने काय कारवाई होईल तीही लोकांना कळू द्या. नौटंकी करू नका पत्र देण्याची. खरं तर या पत्राने काहीच होणार नाही, तुम्हाला माहिती आहे चौकशी होणारच नाहीये आणि म्हणून ही कारवाई करण्यात बोलावलंय. आणि हो आता फक्त काय केलंय, या पत्राचा जो काही शेवटचा पत्ता आहे म्हणजे हे जे प्रकरण निघाले ते प्रकरण आहे त्याचा शेवटचा पत्ता हा माझ्या हातात राहील. कारण मी आता जो पत्ता फेकलाय तो 52 पत्त्याच्या कॅटमधला एक शेवटचा पत्ता जो असतो ना किलवर दुरी तो आता फेकलाय. 51वा पत्ता माझ्या हातात म्हणजे अख्खा 52 पत्त्याचा कॅट आहे. ज्या दिवशी पिसेल ना त्या दिवशी तुमचे बाप ज्या दिवशी जेलमध्ये जातील हे लिहून ठेवा. अख्ख्या फायली तयार आहेत. कोणाच्या नादाला लागायचं, कोणाबद्दल काय बोलायचं याचं भान ठेवा. म्हणजे खरं तर बोलायचंच झालं, बोलणार नव्हतो पण एकच हिंट फक्त देतो. डाकिवली परिसरामध्ये ज्या क्रशर आहेत, ज्या खदान आहेत त्यांना कोणाच्या पीए मार्फत फोन करायला लावून सेटलमेंट केल्या एकदा जाहीर होते. त्या जर क्लिप वाजल्या, त्या क्लिप जर फिरल्या तर कोणाच्या बुडाखाली आग लागेल याचं भान ठेवा. त्यांनी तुम्हाला पोचलंय, सांभाळलंय, अख्खी शिवसेना विरोधात असताना तुम्हाला पाठीशी घातलंय, त्यांच्या बुडाखाली आग लागेल. जे विश्वनाथ पाटलांचे हाल केले ना त्याच्यापेक्षा वाईट अवस्था ही तुम्ही त्यांची करा. कारण त्यांचे डोळे उघडायला अजून फार वेळ आहे. आम्हाला हा विषय काढायचा नव्हता पण एक दिवशी चौकशीत हिंट देतो. त्या खदानवाल्यांची जर कॉल रेकॉर्डिंग तपासल्या, त्या क्रशरवाल्यांना जर पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारणा केली तर कोणत्या सेटलमेंट कोणी केल्या आणि परस्पर कशा झाल्या हे जाहीर होईल. आणि म्हणून कोणाच्या नादाला लागायचं याचं भान ठेवा. आणि हो आता जे SP कलेक्टरला पत्र दिले ना ते आता तसंच पत्र म्हणजे खरं तर मी त्या भागामध्ये 2 उल्लेख केले होते. एक तर भ्रष्टाचाराचा विषय होता त्याचा तुम्ही पत्र दिलं, दुसरा उल्लेख होता गद्दारीचा. शिवसेनेच्या उमेदवारांशी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय गद्दारी केली असा आरोप केला होता. शिवसेनेत आल्यापासून शिवसेनेची कशी वाट लावली म्हणजे ज्योतिरादी ठाकरे ते सागर ठाकरे पर्यंतचा प्रवास
तुमचा कसा भ्रष्टाचाराने आणि गद्दारीने बरबटलेला आहे ते मी सांगितलं होतं. त्याचंही एक पत्र शिवसेनेच्या वरिष्ठांना द्या. एकदा बोलवा सगळ्या शिवसैनिकांना, एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवा आणि होऊन जाऊ दे. तिथेही पत्र द्या. सांगा जर माझ्या विरुद्ध एक जर शिवसैनिक बोलला, एक जरी पदाधिकारी बोलला तर मी पदावर राहणार नाही. जमलेले पदाधिकारी माझी शिवसैनिक तुमच्या आबरूची लक्तर कशी टांगतात ते वरिष्ठांना दिसेल. म्हणजे आधी टांगली गेलेली आहे. माझ्या हातात पत्र आहे. मी चांगल्या लोक, फक्त आजचा विषय तो नाही आहे म्हणून थांबतोय. पण जसं पत्र कलेक्टरांनी एसपीना दिलं तसं शिवसेनेच्या वरिष्ठांना द्या आणि मग आगे आगे देखो होता है क्या.